तुझा एक अजून एक गुण आहे जो कदाचित काही लोकांना माहित नसेल. अ, शाळा आणि किल्ला सारखे हो. जे सिनेमे आले होते आणि हो. त्यानंतर इतरही काही सिनेमे होते. त्यातल्या बालकलाकारांचं कास्टिंग तू केलं होतंस काही ठिकाणी आणि काही ठिकाणी तू ट्रेनिंग हो. त्यांना देणं जे आहे हम्म. ते तू दिलेलं होतंस. त्याबद्दल थोडंसं सांग ना आम्हाला आणि ते अजूनही तू करतोस का? ते सोडलं मी. सोडलं. त्याचं कारण काय व्हायला लागलं ना, की मला एक लक्षात आलं, की ते थोडा एक थँकलेस जॉब आहे. म्हणजे बरं. ते लोकांना काही ते लक्षात नाही राहत. डिरेक्टर्सना राहतं. हं, म्हणजे हं. किल्ला आणि शाळा दोन्हीच्या वेळेस अ, अविनाश आणि सुजय या दोघांनाही कोणीही फोन केला आणि विचारलं कसं केलं होतं कास्टिंग, ते आवर्जून सांगतात. हं. मला अजूनही कॉल येतात त्याच्यासाठी, की त्यांच्यामुळेच येतात. पण मी ते सोडून भरपूर ठिकाणी तसं केलंय. पण तिकडे काही फार त्याची काही चर्चा झालेली नाही. ह्या 2 कामांची चर्चा झाली, किल्ला आणि शाळाची. हं. आणि त्यातल्या त्यात समीत चा तो हाल्फ तिकीट होता हाफ त्याला तिकीटच्या वेळेला. ट्रेनिंग केलंय हं, मी. हं. त्याचं कास्टिंग मी नाही केलेलं, ट्रेनिंग ट्रेनिंग. केलेलं. एक म्हणजे थँकलेस अशा ह्यानी वाटतं, की हे थँकफुल आहेत. हं. जे डिरेक्टर्स आहेत ते खूप थँकफुल आहेत. पण लोकांना माहीत नाही माझं ह्याच्यात योगदान काय ते. अ, बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ना कुठल्या थिएटर स्कूलमध्ये शिकलेलो आहे, ना मी कुठे ट्रेनिंग मी वर्कशॉप 3 वर्कशॉप केलेत आयुष्यात. म्हणजे मी दुब्यांचं पण वर्कशॉप नाही केलं. तेव्हा सगळे जायचे हं. माझ्या बॅचची लोकं. तर मी एक शशांक शेंडेचं वर्कशॉप केलं होतं, एक प्रसाद वनारसेंचं केलं होतं आणि एक आणखीन कुठलं तरी. असे 3च छोटे-छोटे वर्कशॉप केले होते. तर मी काही ट्रेन्ड ॲक्टर नाही, ट्रेन्ड डिरेक्टर नाही. तर मला एका पॉइंटला वाटायला लागलं, की ठीक आहे मी हे इव्हॉल्व करतोय माझी टेक्निक, हं. की असं. पण माझ्याकडे असं नाहीये, की रामबाण उपाय. उद्या एखादा 2 चांगले झालेत. उद्या एखादा सिनेमा हुकला माझ्यामुळे तर आपली चांगल्या वयात रिटायर होऊयात असं कारण हे काही माझं मेन क्षेत्र नाही. मी ह्याच्यावर काम केलेलं नाहीये. ते इन्स्टिंक्टवर केलेले हं, आहेत. हं. स्पेशली मला म्हणजे शाळा आणि किल्लाची प्रोसेस तर खूपच मजा आली आहे. एक शाळातला एक किस्सा गंमत म्हणून सांगतो तुला. अं, आपला अंशुमन जो आहे, तर तो होता काहीतरी 7वी 8वीत हं, वगैरे. हं. का 9वीत होता असं काहीतरी आणि ही कॉलेज म्हणजे च्या वयाची होती. केतकी. केतकी 12वी 11वी-12वीच्या वयाची. तर तिकडे ना ते त्या वयात शाळेमध्ये मुलं व्हर्सेस मुली असतात. हो. तर ते काही म्हणजे त्यांना काही त्यांच्यात काही होईना. हं, म्हणजे हं. त्यांचा काही संबंधच नाही एकमेकांचे. कारण पोरं-पोरी, चिडवा-चिडवी हे ते, तर त्यात काही त्यांच्या डोळ्यात हा तिच्या प्रेमात पडला शाळेत वगैरे काही हार्मोन तडकत हं, नव्हते काही. हं, हं. तर त्यामुळे त्यांना काहीतरी करून प्रेमात म्हणजे त्याला समजू देत तरी मुलीकडे बरोबर. बघणं हं, म्हणजे काय? हं. तर असं. मी वाया घालवलेलं नाहीये तुमच्या मुलांना जर अंशुमन तसाच आहे असं अंशुमनच्या आईला सांगतो ह्याच्यातनं. पण ते म्हणजे प्रेमाची भावना काय असते भावना ते त्यांना कळायला पाहिजे. समजायला बरोबर, इन्फॅच्युएशन म्हणजे काय हे बरोबर. तर आम्ही एक आता ह्याला करायचं काय? म्हणजे ना थिएटर एक्सरसाइज तर एक खूप स्ट्रेंज गोष्ट केली आम्ही. आम्ही अ, अंधाई कोशिंबीर खेळलो आणि ह्या दोघांवरही पट्टी बांधली होती आणि दोघंही शोधाशोध करत होते आणि एक-एक करून त्या खोलीतनं सगळ्या मुलांना बाहेर काढत गेलो. तर तो एक व्हॉइड तयार झाला त्यांच्यासाठी, की कोणीच नाहीये आणि आवाज येत होते, पण कुठे ते कळत नव्हते. आणि ते करता-करता ह्या दोघांचा एकमेकांना हात लागला. तर जसा त्यांचा एकमेकांना आपण पकडताना जसं हात लागला, अंशुमनला कळलं, की हा तर काही मुलाचा हात नाही. हं. हां, तर ते बरोबर. ते कळतं आणि इतके पोरं-पोरंच खेळतायत हो, हे हो. तर त्यांनी पटकन हे केलं आणि घाबरून काढलं आणि हं. त्यांनी तिच्याकडे जसं बघितलं, की माझा हा स्पर्श झालाय आणि आता रूममध्ये कोणी नाहीये आणि तर ते ते त्याला ते हं, इथे हं, बसलं हं. हं. आणि त्यानंतर जो बदल झाला त्याच्यामध्ये इंटरनली तो बापरे! अविस्मरणीय होता. म्हणजे त्यानंतर तो वेगळंच बघायला लागला. त्याला कळलं की काय हं, आहे. हं. एकांतात एखाद्या मुलीबरोबर चालणं किंवा हाताला हात लागणं हे काय आहे? ते कळल्यानंतर मग त्याचा सगळा हे आता ही काही टेक्निक नाहीये. हे हे एक्सपेरिमेंट आहे लिटरली लहान मुलांबरोबर म्हटलं. पण आता जर हे एक्सपेरिमेंट पुढे जाऊन फसलं तसंच किल्लाच्या वेळेस अर्चित होता त्याला एक मोमेंट दिला होता तो तो थोडा त्याला आत घुसला. कारण दॅट वॉज अबाउट फादर डायिंग आणि हं, आई हं. गावाकडे जाणं आणि हे ते. तर त्याने एका म्हणजे जिकडे त्याचं सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये त्याला खूप आत नेलं होतं आम्ही इंटर्नल प्रोसेसमध्ये नेलं होतं. ओके. तर तो रडला तिकडे. मग ते ते त्यांच्यामुळेच वर्क झालं. पण ते थोडं इमोशनल बॅलन्स करत जायचंय. तर म्हटलं आपण हे आपली ही टेक्निक काही अशी शास्त्रशुद्ध नाहीये. त्यामुळे आपण उगीच
हे त्यात उद्या पालकांचा मोर्चा यायचा हा, शूटिंगच्या इकडे नाही नको, तर नको. म्हणजे काही मी गैरप्रकार केले नाही, पण यू हॅव टू पुश देम टुवर्ड्स दॅट इमोशन. करेक्ट करेक्ट